तर आपल्याला 5 सेमी आणि 8 सेंटीमीटर बाजू असलेला एक आयत तयार करायचा आहे. तो अंदाजे आधी एक रेषा ओढून घ्या. इथं आपल्याला 8 सेंटीमीटर बिंदू घ्यायचे आहे. तर आपण हा एक 8 सेंटीमीटरचे दोघे बिंदू घेतले. आपण नाव देऊया ए बिंदू, हा झाला आपला बी बिंदू. ओके. तर आपल्याला यासाठी आधी आपल्याला कंपास ए बिंदूवर ठेवून अंदाजे कंपासमध्ये माप घ्या आणि एक कंस या बाजूला, तसेच दुसऱ्या बाजूला ह्या बाजूला आपल्याला कंस करायचा आहे. सेम बाजू बीच्या याच्यावर ठेवून आपल्याला कंपासने कंस करा. नंतर आपल्याला ए लाईनवर आपल्याला एक लंब बनवायचा आहे. तर यासाठी आपण नाव देऊ शकतो एक्स, वाय, एम, एन. तर आपल्याला एक्स या सेंटरवर ठेवून आपल्याला निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. ओके. आपण आपल्या अंदाजे अंतराने आपण एक इथं कंस करायचे आहे. नंतर वाय या केंद्रावर ठेवून इकडे आपल्याला कंपासने सेम एम या बिंदूवर घेऊन आपल्याला इकडे पण एक आर्क बनवा, कंस ड्रॉ करायचा आहे. सेम या बाजूला आपल्याला एक कंस ड्रॉ करायचा आहे. नंतर स्केलने लाईन ओढा. वी हॅव टू ड्रॉ लाईन सेम ऑन बी ऑल्सो. या रेषेला आपण क्यू आणि या रेषेला आपण आर नाव देऊ शकतो. ओके. नंतर कंपासमध्ये आपल्याला 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचे आहे. 5 सेंटीमीटर अंतर. तर त्यासाठी आपल्याला आधी 5 सेंटीमीटर अंतर आपल्याला घ्यायचे. कंपासमध्ये आपण 5 डॉट केलेले 1, 5. तसे हे आपण अंदाजे आपण माप केलेले आहे 5 सेंटीमीटर. यू कॅन सी, बघू शकता 5 सेंटीमीटर डिस्टन्स आपण घेतलेले आहे कंपासमध्ये. आता आपल्याला ए या बिंदूवर ठेवून इथं एक आर्क कंस करायचे आहे. सेम बी वर घ्या आणि इथे एक कंस ड्रॉ करा. नंतर स्केलने आपल्याला लाईन ड्रॉ करायची. आपल्याला आता नाव देऊया सी आणि हा आपला झाला इकडे डी. अशा पद्धतीने आपण 2 बाजू दिली असता आयत तयार करू शकतो.